कयामत से कयामत तक, हम है राही प्यार के, इश्क, दीवाना मस्ताना, येस बॉस अशा विविध रंगी सिनेमांमधून आपल्या अभिनय आणि सौंदर्याने भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्री म्हणजेच जुही चावला. जुही यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1967 रोजी लुधियाना इथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर एस चावला हे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस म्हणजेच IRSमध्ये अधिकारी होते, तर मोना या त्यांच्या आई ताज ग्रुपमध्ये नोकरीला होत्या. त्यांना बॉबी नावाचा भाऊही होता. त्यांचं कुटुंब काही काळ हरियाणातील अंबाला इथं राहत होतं. पुढे त्यांचं कुटुंब मुंबईमध्ये स्थलांतरित झालं. मुंबईच्या फोर्ट कॉन्व्हेंट स्कूल इथून त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. पुढे त्यांनी सिडेनहॅम कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. शिक्षण संपल्यावर 1984 मध्ये त्यांनी मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्यांनी अनेक टायटल्स मिळवलेत. मिस कॅटवॉक, मिस परफेक्ट 10, मिस पॉप्युलर, मिस मिरॅक्युलस अशा अनेक टायटल्सच्या त्या मानकरी ठरल्या. त्यांनी मिस इंडियाचा किताब सुद्धा जिंकला. मिस इंडिया झाल्यामुळे त्यांना सिने जगतातून अनेक ऑफर्स आल्या. अखेर सल्तनत या 1986च्या सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. मात्र या सिनेमात त्यांची लहानशी भूमिका होती. पुढच्याच वर्षी त्यांचा प्रेमलोक हा कन्नड सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. त्यांना न्यू फेस ऑफ द इयर म्हणत फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हाच सिनेमा परुवा रागम नावाने तमिळमध्येही बनवला गेला होता. यातही जुही यांचीच प्रमुख भूमिका होती, मात्र सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. यानंतर 1988 मध्ये त्यांचा कयामत से कयामत तक हा सिनेमा प्रदर्शित झाला. यातील आमिर खान आणि त्यांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली आणि सिनेमाने जबरदस्त कामगिरी केली. त्यांना यासाठी पदार्पणासाठीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारावरही आपलं नाव कोरलं. त्यानंतर त्यांचे अमर प्रेम हा बंगाली सिनेमा, विकी दादा हा तेलुगू सिनेमा, लव लव लव, प्रतिबंध, स्वर्ग असे अनेक हिंदी सिनेमे प्रदर्शित झाले. यातील प्रतिबंध आणि बोल राधा बोलसाठी त्यांना फिल्मफेअरचं सर्वोत्तम अभिनेत्रीचं नामांकन मिळालं. प्रतिबंध, बोल राधा बोल, राजू बन गया जेंटलमॅन हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गाजले. नंतर मग पुढे लुटेरे, शतरंज, आईना, भाग्यवान, अंदाज, परमात्मा, साजन का घर, राम जाने, आतंक ही आतंक, लोफर अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. या दरम्यानच्या हम है राही प्यार के सिनेमाने त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. डरमधील त्यांच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक झालं. 1997 हे वर्ष त्यांच्यासाठी खूपच फलदायी ठरलं. या वर्षी आलेले एस बॉस, इश्क, मिस्टर अँड मिसेस खिलाडी, दीवाना मस्ताना असे चारही सिनेमे सुपरहिट झाले. अर्जुन पंडित सिनेमातील त्यांच्या अभिनयाबद्दल चांगलं कौतुक प्राप्त झालं. फिर भी दिल है हिंदुस्थानी, वन टू का फोर, आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपया हे त्यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फार काही चांगली कामगिरी करू शकले नाहीत. स्वामी सिनेमात त्यांनी साकारलेल्या दाक्षिणात्य व्यक्तिरेखेचं खूपच कौतुक झालं. व्यावसायिक सिनेमा व्यतिरिक्त त्यांनी वेगळ्या धाटणीच्या सिनेमांमध्ये काम करून स्वतःला आव्हान स्वीकारणाऱ्या अभिनेत्री म्हणून सिद्ध केलं. यात झंकार बीट्स, तीन दिवारे, माय ब्रदर निखिल, आय एम अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. गुलाब गँग हा त्यांचा सिनेमा उल्लेखनीय ठरला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फार काही जादू दाखवली नसली, तरीही त्यांचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना खूपच आवडला आणि त्यांना फिल्मफेअरचं नामांकनही मिळालं. चॉक अँड डस्टर हा त्यांचा सिनेमा चांगलाच चर्चेत राहिला. भारतीय शिक्षण पद्धतीवर या सिनेमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला. अलीकडेच त्या एक लडकी को देखा तो, शर्माजी नमकीन आणि फ्रायडे नाईट प्लॅन या सिनेमातून आपल्यासमोर आल्या होत्या. त्यांनी हिंदी व्यतिरिक्त कन्नड, पंजाबी, तेलुगू, बंगाली, तमिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये सुद्धा काम केलं. शहीद उधम सिंग या पंजाबी सिनेमासाठी त्यांनी कोणतंही मानधन न घेता काम केलं. जुही यांना आजवर 2 फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत. शिवाय त्यांना बॉलिवूड मूव्ही अवॉर्ड्स, स्टार स्क्रीन अवॉर्ड्स अशा पुरस्कारांवर सुद्धा त्यांनी आपलं नाव कोरलंय. अनेक वेळा त्या फिल्मफेअर, झी सिने, आयफा अवॉर्ड्स अशा पुरस्कारांसाठी नामांकितही झाल्या आहेत. जुही यांनी शाहरुख खान यांच्यासोबत ड्रीम्स अनलिमिटेड या बॅनर अंतर्गत काही सिनेमांची निर्मितीही केली आहे. फिर भी दिल है हिंदुस्थानी, अशोका, चलते चलते हे त्यांचे निर्माती म्हणून सिनेमे. या साऱ्या सिनेमात शाहरुख यांची प्रमुख भूमिका होती. मात्र जुही यांना निर्माती म्हणून फारसं यश मिळालं नाही. झलक दिखला जाए या नृत्यावरील रिएलिटी शोच्या 3ऱ्या पर्वाच्या त्या परीक्षक होत्या. बदमाश कंपनी, एक शरारत होने को है
या शोचं सूत्रसंचालन त्यांनी सांभाळलं होतं. जुही यांनी ओ-टी-टीवरही पाऊल ठेवलंय. द टेस्ट केस आणि हुश हुश या वेब सीरीजमध्ये त्यांनी काम केलंय. जुही, त्यांचे पती आणि शाहरुख खान या तिघांची आय-पी-एलमध्ये कोलकाता नाईट रायडर संघाची मालकी आहे. पिझ्झा मेट्रो पिझ्झा या रेस्टॉरंटमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. जुही यांचा अतिशय उत्तम कॉमिक टायमिंग सेन्स आहे. त्यांना नृत्याची खूप आवड आहे. कथ्थकचं त्यांनी प्रशिक्षण घेतलंय. शास्त्रीय संगीताचेही त्यांनी धडे गिरवले आहेत. त्यामुळे त्या ही आवड अत्यंत व्यस्त वेळापत्रकातही जोपासत असतात. बॅडमिंटनमध्ये त्या पारंगत आहेत. त्यांनी आपले डोळे मरणोत्तर पद्धतीने दान केले आहेत. अवयव दानाशी संबंधित कार्यक्रमात त्या अतिशय उत्साहात सहभागी होतात. या संदर्भात त्या जनजागृतीही करत असतात. जय मेहता यांच्याशी 1995 मध्ये त्यांचा विवाह झाला. लग्नाआधी त्यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. जय हे व्यावसायिक आहेत. अर्जुन आणि जान्हवी असे त्यांना मुलगा-मुलगी आहेत. आज या अतिशय उत्तम अभिनेत्रीचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्सकडून मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला त्यांची कोणत्या सिनेमातील भूमिका आवडते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.